महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मराठा आरक्षणाच्या लढाईत सर्वात मोठा भूकंप होणार आहे. ज्या गोष्टीची भीती सरकारला होती तीच गोष्ट आता घडणार आहे. मागच्या वर्षी मुंबई हादरवून सोडल्यानंतर आता 30 मे 2026 ला पुन्हा एकदा मराठा क्रांतीची सर्वात मोठी ठिणगी पडणार आहे. मनोजदादा जरांगे पाटील असं काय करणार आहे ज्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरले आणि त्यांच्या नव्या मागण्या नेमक्या काय आहेत हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ एक सेकंदही मिस करू नका. मंडळी, मनोजदादा जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसतात तेव्हा फक्त आंदोलन करत नसतात तर आपला जीव पणाला लावतात. कडक ऊन असो, थंडी असो की अंगात 104 ताप, अन्न आणि पाण्याचा एक थेंबही न घेता ते मराठा समाजासाठी लढतात. समाजातील शेवटच्या गरीब मराठा मुलाला न्याय मिळावा ही त्यांची तळमळ आजवर प्रत्येक मराठा बांधवाने अनुभवली आहे. म्हणून त्यांच्या एका हाकेवर लाखो लोक रस्त्यावर उतरतात. आतापर्यंत त्यांनी एकूण 8 वेळा आमरण उपोषण केले आहेत. मागच्या वर्षी सप्टेंबर 2025 मध्ये जेव्हा त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर ऐतिहासिक 5 दिवसांचे उपोषण केले तेव्हा सरकारने हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. पण मग आता 30 मे 2026 ला पुन्हा नवे उपोषणाची वेळ का आली? कारण मनोजदादा जरांगे पाटील यांचा थेट आरोप आहे की सरकारने कागदावर निर्णय घेतले पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हैदराबाद गॅझेटनुसार मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रे देणे आणि व्हॅलिडिटी देणे पूर्णपणे थांबवले आहे. तसेच आंदोलकांवरील पोलीस गुन्हेही अद्याप मागे घेतलेले नाहीत. चला तर मग जाणून घेऊया 30 मेच्या आंदोलनासाठी त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत. 19 मेच्या आत मराठवाड्यातील सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रे दिली जावीत. सगळे सोयरे कायद्याची संपूर्ण आणि तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे. कोणतीही कामे न करणारी मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करून मराठा कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे. सध्या सरकारने त्यांना 28 मे पर्यंत लेखी तोडगा देण्याचे आश्वासन दिले आहे. 28 मेला योग्य निर्णय झाला नाही तर 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा निर्णायक युद्ध सुरू होणार हे नक्की. मी तुमच्यापर्यंत नेहमीच खरी माहिती पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते. तरी ही माहिती गोळा करताना किंवा सांगताना माझ्याकडून कळत नकळत काही चुकीची माहिती तुमच्यापर्यंत गेली असेल तर मला नक्कीच माफ करा. तुम्हाला काय वाटते, सरकार 28 मेच्या आत यावर काही तोडगा काढेल का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच वेगवान अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.